बोले नायके अनेक, न देखे न बोले नायके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती. माहेर एक तुझे गोडी मिळवली. आळ आला होता मी भांडखोरी, आळ आला होता मी भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवली. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. कृपा झाले कथेचा विस्तार, कृपा झाली कथेचा विस्तार, कृपा झाली कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे. हे नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्ताचे आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या बार करी संतांचा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल भला विठ्ठल 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 न देखे न बोले नायके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती. सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवूनी. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपा जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय. पुण्यशैलीला गोदावरी मातेच्या पवित्र तीरावर भगवान कंदेश्वराच्या दरबारात आज उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंग वादक, विनेकरी बाबा, सर्व महाराज मंडळी, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. या श्रीक्षेत्र कांसूर गावी आज वैकुंठवाशी हरिभक्तीपरायणा मातुश्री कलावंतीबाई शामरावजी शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा आयोजित आहे. आयोजक आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुबंधू हरिभक्तीपरायण अच्युत महाराज शामरावजी शिंदे, यांचे बंधू भगवानराव शामरावजी शिंदे, प्रताप उद्धवराव शिंदे आणि शिंदे परिवार या माध्यमातून आयोजित आहे. करण्याचं एक महत्त्वाचं कारण, आपली भारतीय संस्कृती संस्कार प्रधान आहे. कुठलीही गोष्ट स्वीकारत असताना त्याच्यावर संस्कार करून स्वीकारतो आपण. करार वेगळे आणि संस्कार वेगळे. पाश्चात्य देशामध्ये कराराला महत्व आहे, आपल्या देशामध्ये संस्काराला महत्व आहे. करार काही कालापुरता असतो, संस्कार कायमचा असतो. अत्यंत बारकाव्याचं लक्षात आपण जर घेतलं तर थोडक्या वेळेत बोलणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. गर्भाधान संस्कार, जातकर्म संस्कार, मधुप्राशन संस्कार, आदर्श दर्शन संस्कार, कर्णवेद संस्कार, अन्नप्राशन संस्कार, नामकरण संस्कार, मोठा झाल्यानंतर पाणीग्रहण संस्कार आणि आयुष्य संपल्यानंतर अंत्यसंस्कार, असे संस्कार आहेत.
गर्भाधान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत 16 होतात. गर्भाधान संस्कार काय आहे? आपलं ऋषी मुनींचं शास्त्र इतकं बारकावाचं महाराज, विज्ञान कमी पडतं त्याच्यापुढे, इतकं बारकावाचं. बऱ्याच लोकांना शंका आहे, भक्तराज प्रल्हाद जर अत्यंत अनन्य भगवत भक्त आणि बाप हिरण्यकश्यप, महाराजांचं प्रमाण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे कसं काय झालं? त्याचं उत्तर आपल्याला इतिहासात गेल्यानंतर मिळत असतं. हिरण्याक्ष नावाचा राक्षस वृत्तीचा त्याने प्रजेला त्राहिमाम केलं आणि मग यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, भगवान विष्णू परमात्म्याने अवतार घेतला आणि हिरण्याक्षाचा काटा काढला. त्याचा भाऊ हिरण्यकश्यप, मनामध्ये चीड निर्माण झाली. आपल्या भावाचा मोबदला घेण्याकरता हिरण्यकश्यप एकांतामध्ये तप करण्याकरता तपासिद्धी वराने गेला आणि गेल्यानंतर तपश्चर्या करण्याकरता प्रारंभ सुरू केला आणि त्याच्या कानावर अक्षर येऊ लागली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप गोड आनंद होऊ लागला त्याला. प्रत्यक्षात परमात्म्याचं ते चिंतन होतं आणि आनंद वाटायला लागला. थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आलं, हे तर माझ्या शत्रूचं नाव आहे आणि हेच माझ्या कानावर येऊ लागले. अर्थात मी तप करण्याकरता निघत असताना माझा मुहूर्त कुठेतरी चुकला असावा. परत घरी आला रात्रीची वेळ आणि पत्नीने विचारला, अहो तुम्ही एवढी दीर्घ तपश्चर्या करण्याकरता गेला होतात आणि परत आलात? हिरण्यकश्यप म्हणायला, काय सांगू तुला, अशी अक्षर कानावर आली, माझं अंतःकरण प्रेमाने आनंदाने भरलं. ओम नमो भगवते वासुदेवाय असे अक्षर होती. ती अक्षर हिरण्यकश्यपूच्या हृदयात घुटमळत होती. सहयोग झाला म्हणून प्रल्हाद जन्माला आले. विठ्ठल दुसरा संस्कार आहे जातकर्म संस्कार. मुलगा असो मुलगी असो कोणी असो, जन्माला आल्यानंतर सोन्याच्या काडीने त्याच्या जिभेवर ओम लिहायचं. जातकर्म संस्कार. मधुप्राशन संस्कार, इथून आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. आणि अंत्यसंस्कार, आयुष्य संपल्यानंतर देह पडतो. आयुष्य सरले आहे तरी औषधे काहीच नव्हे, एकची उपयोगा जाये परमामृत. आयुष्य संपल्यानंतर काहीच उपयोग होत नाही. तेव्हा हे आयुष्य का संपतं, कधी संपतं, याचं चिंतन आपल्याला ऋषीमुनी सांगितलंय. सतिकर्म मुले विपाको जात्यायुर्भोगः. आपल्या मागच्या कर्माप्रमाणे जात, आयुष्य आणि भोग कर्माप्रमाणे मिळतं. आता आयुष्य मिळत असताना आयुष्य वर्षावर मिळत नाही, दिवसावर नाही मिळत, आपल्या श्वासोश्वासावर. जन्माला आल्यापासून आपले श्वासोश्वास किती असणार हे अगोदर गणित ठरलेले. त्याच्याकरता काही धोके सुद्धा आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. 2 प्रकारांना आपलं आयुष्य लवकर कमी होतं. कोणते 2 प्रकार आहेत? अति बडबड केली आयुष्य कमी होतं आणि अति झोप घेतली तरी आयुष्य कमी होतं. याच्याकरता महाराजांच्या प्रमाणातून आपल्याला सिद्ध करावं लागेल. नसावी बासर निद्रा भाषण, नसावी बासर निद्रा युक्त आहार विहार निर्मयेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार निर्मयेंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. कमी बोलावं आणि मर्यादित झोपावं. का बरं? बोलत असताना माणसाचा श्वासाचा वेग वाढतो आणि आपल्या पदरात असणारे श्वास लवकर खर्च होतात. कल्पना करा, भगवान कंदेश्वराच्या दर्शनाला जायचे, खिशात फक्त 100 रुपये,
पुढे दक्षिणा देवाची ठरवलं, पण येता येता खेळणीचं दुकान दिसलं आणि नातूची आली आठवण आणि एक 25 रुपयाची खेळणी विकत घेतली. आता पेटीमध्ये 100 पडतील का 75? खर्चले ना 25. तसंच आहे आपलं. हे पटण्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन. 750 वर्षापूर्वीच्या काळात विश्वमौली ज्ञानोबांचा अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्याच काळामध्ये चांगदेव महाराज अभिमानाने गच्च झालेले आणि त्यांचा अभिमान जिरला. ज्ञानोबांच्या भेटीला आले. त्यांचं आयुष्य किती होतो? 1400 वर्षाचे. तप्ती रहिवासी 1400 वर्ष कधी जगले? योग शास्त्रामध्ये प्राणनिरोध नावाची क्रिया आहे. एकदा का प्राण निरोध केला, श्वासोश्वास बंद होतात पण जिवंत असतात. ते त्यांची वृत्ती आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेली असते आणि म्हणून त्या सिद्धांतावर 1400 वर्ष जगले. माझा मुद्दा असा आहे, आपल्या श्वासोश्वासाच्या वेगावर अवलंबून आहे. झोपी गेल्यानंतर श्वासाचे वेग वाढतात आणि बोलताना श्वासाचे वेग वाढतात. म्हणून कमी बोलावं आणि कमी झोपावं. फक्त बंधन नाही कीर्तनकाराला. कीर्तनकाराने 2 तासाच्या ऐवजी 2.5 तास जरी कीर्तन केले तर आयुष्य कमी होत नाही, वाढतं. आयुष्य वाढतं म्हणूनच बसून बोलण्याची वेळ आली आहे. मुद्दा असा, आयुष्य संपलं महाराज. आणि सतीकर्म मुले विपाको जात्यावर भोगा. आणि भोग आपल्या जीवनात किती मिळणार हे प्रारब्धावर ठरलेलं आहे. ते संपल्यानंतर देह सोडावा लागतो. आपल्या जीवनामध्ये 2 प्रकारच्या भावना असतात. एक शारीरिक भावना आणि दुसरी आत्मिक भावना. जसं शरीर आपल्याला मिळालं त्याप्रमाणे भावना निर्माण होतात. आपण एक बारकाव्याचा विचार करा. बालपणातल्या भावना खेळात. बालपणाचे वर्ष गेली 12. खेळताया पोरा नाना छंदे. लहानपणामध्ये खेळ जास्त आवडतात. तरुणपणामध्ये काम आवडतो आणि म्हातारपणामध्ये चिंता आवडते. देह जसा बदलेल तसं तसं आपल्या भावना बदलतात. सिद्धांत महाराज. एक साधी कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. माणसाला कडुलिंबाचा पाला खाण्याकरता दिला तर किती पानं खाईल? रामचंद्र महाराज केला का प्रयोग कधी? नाही. एखादं दुसरं पान खाईल. आणि तो जीवात्मा जर उंटाच्या देहात गेला तर ढीग भरून खाईल. काय बदललं? देह बदलला का जीव बदलला? राम विठ्ठल विठ्ठल पुरुषाच्या भावना वेगळ्या, स्त्री देहातल्या भावना वेगळ्या, किन्नर देहातल्या भावना वेगळ्या, पशूंच्या देहातल्या भावना वेगळ्या. भावना बदलतात देहाप्रमाणे. पण एक भावना अशी की ते कुठल्या देहात गेलो तरी बदलत नाही. हॅलो, ऐका. आता कोणीच महाराजांकडे येऊ नका, विक्षेप करू नका. विनंती आहे सगळ्या मंडळीला, प्रार्थना आहे की आपण आता इकडे कोणीच येऊ नका दर्शनाला. जिथं जागा भेटेल तिथं जागेवरती बसा, विक्षेप करू नका. ऐकायचंय सगळ्यांना. आत्म्याची भावना मात्र बदलत नाही. कोणत्या देहात जा. काय भावना आहेत आत्म्याच्या? 3 प्रकारच्या भावना वेदाने सांगितलेल्या आहेत. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. आम्हाला असत्याकडे जायचं नाही, सत्याकडे जायचंय. आम्हाला अज्ञानाकडे जायचं नाही, ज्ञानाकडे जायचंय. आणि आम्हाला मरणाकडे जायचं नाही, अमरत्वाकडे जायचंय. या भावना आत्म्याच्या आहेत. भावना कोणत्या देहामध्ये गेलात या भावना, काही देहात भावना स्पष्ट होतात आणि काही देहामध्ये भावना स्पष्ट होत नाहीत. मनुष्य देहामध्ये या भावना स्पष्ट होतात, इतर देहामध्ये या भावना स्पष्ट होत नाहीत, पण भावना असतात. मुद्दा माझा असा आहे की आत्म्याची भावना पूर्ण करण्याकरता सगळ्या या जगात ब्रह्मांडामध्ये देह स्पेशल कोणता जर असेल तर फक्त मनुष्य देह आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. इतर देह आणि मानवी देह यामध्ये तुलना एका शास्त्रकाराने केलेली आहे. आहार निद्रा भयमैथुनानी समान शैतानि नृणाम पशूनाम ज्ञानम हि तेषाम नराणाम अधिको ज्ञानेन हीन पशुभिः समानाः. माणसात फक्त ज्ञान आहे. ज्ञान
निज ज्ञान घातले पाहि नाथ महाराज म्हणतात. तेव्हा हे ज्ञान आपण वापरत असताना मात्र या ज्ञानाचा वापर आपल्या आत्मोद्धारा करता, आपल्या आत्म्याच्या भावना पूर्ण करण्याकरता केलं पाहिजे. सामान्यपणे अज्ञानी माणूस या प्रपंचामध्ये भुलतो आणि भुलल्यानंतर याच्यातच रममान होतो. देवधर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. अर्थात या प्रपंचाचा पूर्ण तिरस्कार करावा असं नाही महाराज, याचा उपयोग करावा. साध्य परमात्मा ठेवावा आणि साधन संसार ठेवावा. देहाला सुद्धा संसारच म्हणतात. देहादिक हे संसारे सर्वही मांडलेले गुंफेरे, तेव्हा देहाला सुद्धा संसार म्हणतात एक प्रकारचा. याचा उपयोग भगवान परमात्म्याचा अनुभव येण्याकरता करावा. ही आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलो हा लोक आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकामध्ये एक गोष्ट निश्चित आहे, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार ही गोष्ट निश्चित आहे. अभ्यास करा. जन्माला आलेला मुलगा ग्रॅज्युएट होईल, निश्चित का निश्चित? अनिश्चित. एखादा ग्रॅज्युएट झालेला मुलगा त्याला नोकरी मिळेल, निश्चित का निश्चित? अनिश्चित. नोकरी मिळालेल्या मुलाला मनासारखी पत्नी मिळेल, निश्चित का निश्चित? अनिश्चित. मनासारखी पत्नी मिळाल्यानंतर मूलबाळ होईल, निश्चित का निश्चित? अहो रात्र जाईल, हे निश्चित का निश्चित? निश्चित का निश्चित? मात्र एक निश्चित आहे, जन्माला आलेले लेकरू मरणार हे निश्चित आहे. त्याच्यात मात्र अनिश्चितपणा नाही. ते नाही ओरो आले अवतार, येरते पामर, येरते पामर. येते नाही आले अवतार, येरते पामर. नाही ओरो आले अवतार, नाही आले अवतार. इथे नाही ओरो आले अवतार, येथे नाही ओरो आले अवतार. येरते पामर जीव गेते, येरते पामर. येरते पामर जीव गेते, येरते पामर. अवताराला आलेल्या भगवान परमात्म्याला सुद्धा देह सोडावा लागतो. हा मृत्यू लोकातला नियम आहे. थोडा कृष्ण अवतारातला एक विषय सांगतो. जेव्हा वालीला प्रभू रामचंद्राने झाडाच्या आडून बाण मारला आणि वाली कोसळला. भगवान प्रभू रामचंद्र जवळ आल्यानंतर वाली म्हणू लागला, देवा अरे धर्माचं रक्षण करण्याकरता तू अवतार घेतलास आणि एखाद्या पारध्यासारखं मला आडून बाण मारलास. कोणता माझा अवगुण होता? तेव्हा कार्यसिद्धी करता भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे बाबा माझ्या कार्यसिद्धी करता मला हे करावं लागलं, पण याचा मोबदला मात्र मी पुढच्या अवतारात घेईन. कृष्ण अवतार होईल, तू पारधी होशील आणि माझ्या पायाला बाण मारशील, मी निजधामाला जाईल. सांगितल्याप्रमाणे घडलं. द्वारकेच्या काठी जे समुद्र आहे, जिथं भगवान परमात्म्याने आपला विग्रह सोडला, सद्भाग्याने आम्हाला त्या भाग जागेचं दर्शन घेण्याचा योग आला आणि भगवंताच्या देहाचं रक्षेचं विसर्जन करून जिथं केलं जातं तेही पाहण्यात आलं. फक्त एक अपवाद, कृष्ण परमात्म्याचं हृदय मात्र जळालं नाही. ते राख टाकत असताना समुद्रात तसंच टाकलं गेलं. वाहत 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 जगन्नाथपुरीचा जो समुद्र जवळ आहे तिथल्या राजाच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, माझं हृदय इथं आलंय, मूर्ती तयार कर आणि त्या मूर्तीमध्ये माझं हृदय बसव. म्हणून लिंबाच्या झाडाची मूर्ती केली जाते.
हे झाडं जगन्नाथपुरीच्या शिवारातलीच पाहिजे, बायकेची नाही चालत. आणि जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र या 3 मूर्ती केल्या जातात. प्रत्येक 12 वर्षानंतर मूर्ती बदलतात. आणि जगन्नाथ प्रभूच्या मूर्तीच्या पाठीमागून एक असं दार ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं हृदय बसवलं जातं. बसवणारा सुद्धा सामान्य चालत नाही, प्रत्येक 12 वर्षानं बदलावं लागतं. आणि तो पवित्र आचरणाचा पाहिजे, सदाचारी पाहिजे. आणि पहिल्या मूर्तीतलं हृदय काढून दुसऱ्या मूर्तीत घालत असताना पथ्य सांभाळलं लागतं, डोळे बांधावे लागतात. बदलणाऱ्याने चुकून जर ते पाहिलं गेलं तिथंच त्याचा मृत्यू होतो. मला एवढं सांगायचं, एवढा अपवाद आहे आपल्याला. बाकीचं मात्र सगळे गेले महाराज. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कित्ते सिंहासन पर चले, कित्ते पहरे जंजीर. म्हणून माणसाला मरण टाळता येत नाही, मरण लांबवता येतं. टाळणं वेगळं आणि लांबवणं वेगळं. विश्वमावली ज्ञानोबारांनी सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का लांबवलं? लांबवलं. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात मेलेलं मुलं आणून बसवलं होतं. महाराजांनी अशक्य ते तुम्हा नाही नारायण अभंगाचं चिंतन मांडलं आणि ते मूल जिवंत झालं. त्याचं मरण टाळलं का लांबवलं? लांबवलंच. अलीकडच्या काळात वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांनी मेलेली 2 माणसं पुन्हा जिवंत केल्याचा इतिहास आहे. श्री क्षेत्र निर्गुरु भांडास पाटील कासार वंशातले 7 वर्षाचा बालक, प्लेगाची साथ आली, देह सुटला. गार खोदून तयार होती. आईची भावना स्वामी जास्त होती. सांगितलं जोपर्यंत स्वामी हात लावत नाही तोपर्यंत माझ्या लेकराला मी हात लावू देणार नाही. आपल्या मांडीवर घेऊन रडत बसली होती. स्वामींना बोलवून आणलं. स्वामीने त्या मुलाला स्नान घालायला लावलं, आपल्या मांडीवर घेतलं. ए भानुदास, मेले माणूस जिथं उठवीन. जिवंत झालं महाराज. 7 वर्षाचं बाळ जिवंत. पुढं मोठं झालं, लग्न झाले, 2 मुलांनी 2 मुली झाल्या. त्यातला थोरला मुलगा आता 2 वर्षापूर्वी गेलाय. का? एक ताकद आहे महाराज ती उठवण्याची. घोटीला जयराम नावाचा गुरु स्वामींच्या अत्यंत प्रेमातला. स्वामी महाराजांनी जेवढे अधिक मासाचे सप्ताह केले त्या सप्ताहामध्ये कमी भावात चांगला तांदूळ आणून देणारा जयराम गुरु तो मृत्यू पावला होता आणि त्याला पुरलं होतं. दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज गेले. कुठे म्हणले जयराम? स्वामी सगळं झाले, चला बरं उकरून काढायला लावलं. स्नान घालायला लावून हाक मारल्यानंतर 15 वर्ष जगलं ते. मला एवढंच म्हणायचं आहे, मरण टाळता येतं का लांबवता येतं? लांबवता येतं. बसून कीर्तन करण्याची पाळी झाली, त्याच्या मागे हेच आहे महाराज. लांबलंय, टळलं नाही. तेव्हा निश्चित आहे माणसाच्या जीवनामध्ये नेहमी हृदयामध्ये ही जाणीव ठेवावी की आपण कुठल्या काळात देह सोडू त्याचा पत्ता नाही महाराज. सामान्य माणसाला त्या बाबतीमध्ये प्रिय वाटत नाही. मरण कोणालाही आवडलं नाही. एका माणसाने स्वतःचा फोटो काढण्याकरता एका फोटोग्राफरच्या दुकानामध्ये गेला. काय वेळ असतो कोणास ठाऊक महाराज, स्वतःचा स्वतः फोटो का काढावा? चांगल्या दाड्या करतात, चमचम चमचम करतात. वास्तविक आपलं शास्त्र सांगतंय, अंगाला शस्त्र लावत असताना काळ सांभाळा. न शनी भौमयोग कुर्यात, शनिवार मंगळवार अंगाला शस्त्र लावू नये. जन्मवारी शस्त्र लावू नये. व्रत दिवशी शस्त्र लावू नये. काही माणसं काही विचार करत नाही. शाळाला अशा प्रकारच्या दाड्या करतात आणि वाटलं ते करतात. माणसात येऊन बसतात. नाही त्या विठाळ अखंड सोहळा, स्नान करत नाहीत, काही नाही. सांगण्याचा मुद्दाचा असा फोटो काढण्याकरता गेला. फोटो काढला त्याने, सगळे सुंदर फोटो बनवला, फ्रेम तयार केली. आणि या ज्याने फोटो काढायला सांगितला त्याने आपले जन्मदिनांक सांगितली. फोटोग्राफरने डाव्या बाजूला जन्मदिनांक लिहिली आणि त्याच्या पुढे एक मृत्यू नावाची अक्षर काढली. फोटो घेण्याकरता तो माणूस आला. मी जन्मदिनांक सांगितला, पुढचं अक्षर कशाला लिहिलं? त्याने सांगितलं पुढे कामाला येणार आहे, कमी लिहावं म्हणून पुढचे अक्षर लिहून ठेवली. सगळ्याचा मुद्दा असा निश्चित आहे माणूस. पण जात असताना मात्र कसं जावं हे मात्र आपल्या हातात आहे.
जग में जब आया तो जग हंसता तुम रोए, ऐसी करनी करी चले तुम हसे जग रोए. जन्माला येत असताना आपण रडत जन्मलो आणि आपला परिवार हसला, पण जात असताना असं जावं, आपण हसत जावं आणि परिवारानं आपल्याकरता रडावं, असं उलटं जावं. त्याच्याकरता मात्र एक काम करावं लागतं. आपल्या जीवनामध्ये सतत मृत्यू आणि परमात्मा या दोघांची आठवण ठेवली. दो बात को मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दूजो श्री भगवान. मरणाची आठवण सतत पाहिजे आणि देवाची आठवण सतत पाहिजे, तरच माणसाची आध्यात्मिक उन्नती होत असते. त्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबार आपल्या जीवनामध्ये ही उन्नती झालेली आहे. रूपक करतात वीराणीचं. वास्तविक मुळात शब्द वीराणी नाही, वीर राणी हा शब्द आहे, पण त्याचं अपभ्रष्ट झालं वीराणी. जवळजवळ 25 अभंग आहेत वीराणीची. आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्याच शब्दाचं अपभ्रष्ट केलं जातं. उदाहरणार्थ खेडेगावामध्ये ब्राह्मण म्हणता येत नाही, बामण म्हणतात बामण. आता आपण ज्या पवित्र गंगेच्या तीरावर आहोत, आपण म्हणतो गोदावरी. मुळात शब्द गोदावरी नाही, गोवधारी असा शब्द, पण त्यातले काही शब्द निघाले आणि गोदावरी अपभ्रष्ट होते. पूर्वीच्या काळात स्नान करण्याकरता एक भांड वापरायचे, त्याला अलीकडच्या काळात घंगाळं म्हणतात. घंगाळं मुळात शब्द घंगाळं नाही, गंगाजळ. असं कितीतरी सांगता येते आपल्याला. तसं वीराणी हा शब्द अपभ्रष्ट शब्द. वीर राणी या शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे. जेव्हा जीवात्मा जीवदशेला प्राप्त झाला आणि त्याच्यावर अनेकाची सत्ता लागायला लागली, विरोध लागायला लागला, आणि त्या विरोधाला दूर करण्याकरता ज्याने आपला विरोध समजला, गंमत आहे महाराज, वाईटाला वाईट समजणं सुद्धा ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. बऱ्याच वेळेला वाईटाला वाईट माणसं म्हणत नाही. का? वाईट कळत नाही. शुद्ध स्वरूपापर्यंत जाण्याकरता 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 शत्रू आहेत आपले. पहिला शत्रू जर कोणता असेल तर अज्ञान. कळत नाही आपल्याला. काय कळत नाही? काय मिळवायचं हे कळत नाही, कशानं मिळवायचं हे कळत नाही, आणि कसं मिळवावं हे कळत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू, काय कळत नाही हेही कळत नाही. अज्ञान. कोणी म्हणलं, अहो 79 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन, शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये केवढी प्रगती झाली आहे, अनेक कॉलेज आहेत, मोठमोठ्या पदव्या आहेत, आणि तुम्ही अज्ञान म्हणता. त्याचं उत्तर असं आहे, ते अपराविद्येतलं ज्ञान आहे. मुक्त होण्याकरता पराविद्येतलं ज्ञान पाहिजे. अपराज्ञान वेगळं आणि पराज्ञान वेगळं. पराय या तदक्षरम अधिगम्यते. परमात्मा ज्याच्यामुळे प्राप्त होतो त्या विद्येचं नाव आहे पराविद्या. आणि अपराविद्या संसार सगळे मिळवून देते, तिचं नाव आहे अपराविद्या. किती प्रगती होऊ दे महाराज अपराविद्येची, समाज अज्ञानी राहणार. छोटा प्रसंग सांगतो. ज्या काळात आपल्या हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती, त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता पाकिस्तानची राजधानी आहे. फाळणीपूर्वी लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. एके दिवशी कॉलेज सुटलेलं होतं आणि असाच एक आध्यात्मिक कार्यक्रम चालला होता. एक वक्ता बोलतोय आणि शेकडो माणसं शांतपणाने ऐकतात. नेमकं काय चाललंय याच्याकरता तीर्थराम हाताची घडी घालून उभे होते. विषय सुंदर चालला होता. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत क्षरस्यधारा निशिता दुरत्या दुर्गम तपत असतात कवयो वदंती. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. चोर निघाल्या लाडोनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो. आता जागा रे भाईनो, लाडोनी भागा रे भाईनो.
तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. मनावर परिणाम होत होता. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूची 3 प्रकार आहेत. एक कापराच्या जातीचं, दुसरं गौरीच्या जातीचं आणि तिसरं शेणाच्या जातीचं. कापराच्या जातीचं कापराची वाती लगेच भडकतं. गौरीची जातीचं शेणाच्या जातीचं शेणाला पेटवायला गेलं तर पेटत नाही, पण पेटावून आला विझवतं. त्याला म्हणलं तुला वाटलं शेणाची किंवा ते काम हे टाकायचं काय सत्य 100% खरं. माझ्या आयुष्याची माती झाली आतापर्यंत. आता मी राहणार नाही याच्यामध्ये. संन्यास घेताना शेंडी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं, दीक्षा द्यावी लागते, नाव बदलावं लागतं. पहिलं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलटं रामतीर्थ. हिमालयामध्ये गेली, कडक तपश्चर्या केली. थोड्याच काळात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि स्वामी रामतीर्थांना सांगितलं, काय मागायचं आहे? तेरे भावे जो करू भलो गुरु संसार, राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है, जीता रखे हमें अशिर से तन उतारे, राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. जीवन अज्ञान गेलं. एवढं मोठं प्राध्यापक पद असताना सुद्धा अज्ञान राहिलं. तुम्हाला एवढं कर्तव्य. पुन्हा अश्रद्धा. काहीच कळतं महाराज काहींना, पण श्रद्धा थांबत बसत नाही. त्यांचं काम सांगायचंच आहे, आपलं काम ऐकायचंच आहे. श्रद्धा नाही. फिलॉसॉफीवर 2-2 तास व्याख्यान करणारे काही माणसं आहेत, पण एकादशीला कांद्याची भजी खातात. कळालंय का? पटलंय? कळालंय? पटलेलं नाही. आणि तिसरा प्रकारे आळस. कळतंय, पटतंय, आताच काय करायचंय बघू, म्हातारा झाल्यावर तेच करायचंय आपल्याला. पंढरपूरला जायचंय, पण थोडं नंतर जायचंय. नंतर जायचं म्हणता म्हणता पंढरपूरला जात नाही, तर वैकुंठाला जातात. आळस आहे. 3 गोष्टींनी सगळ्यात आपल्या जीवनामध्ये कडक अशा प्रकारची साधना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे महाराज. आणि ती साधना काळ विरोध या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचा अभ्यास करा महाराज. आपल्या जीवनाच्या अभ्यासात जर विचार केला तर सतत विरोध आहे. कोणते जीवन घ्या, पण त्या जीवनामध्ये विरोध कायम आहे. आणि तो विरोध आपल्या मनाच्या विरुद्ध असणारा विरोध आहे. म्हणून मी आपल्यापुढे 2 शब्द मांडेल. प्रहार आणि प्रतिकार. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आता अलीकडे प्रहार काहीतरी एका पक्षाला म्हणतात ना, आमच्यापेक्षा या ना 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 भाऊ. प्रहार आणि प्रतिकार. आसुरी वृत्तीतली माणसं प्रहार करतात आणि सात्विक वृत्तीतली माणसं प्रतिकार करतात. कौरवांनी पांडवावर प्रहार केला होता आणि पांडवांनी प्रतिकार केला होता. एखाद्या दुष्टाने प्रहार केला म्हणजे शांत बसावं हे सज्जनपणाचं लक्षण नाही. आणि निर्दळन कंटकाचे दयाचे नाव दया तिचे नाव अनेक निर्दळ कंटकाचे अनेक निर्दळ प्रतिकार करावा. प्रहार करू नये शहाण्या माणसाने, पण प्रतिकार केल्याशिवाय राहू नये या दृष्टिकोनातून जसं पांडवांनी प्रतिकार केला तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रतिकाराची आवश्यकता आहे. अनेक शत्रू आहेत आपल्याला. पहिला शत्रू आहे अज्ञान, दुसरे शत्रू आहेत विकार, तिसरा शत्रू आपल्या विरुद्ध प्रारब्ध. अनेक गोष्टी शत्रुत्वाने. म्हणून महाराजांनी सांगितलं आम्हाला रात्रभर झालं दिवसभर झालं युद्धच करावं लागतंय. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा
गोज पडती आघात. जीवत्व दशा प्राप्त झाल्यानंतर संघर्ष सारखा सुरू आहे महाराज. आंतरबाह्य जग आणि मन, आतला बाहेरचा जगाचा आपल्या मनाचा विरोध सारखा चालू आहे. विरोध नाही असा माणूस सापडणार नाही. मात्र तो आतला विरोध प्रत्येकाच्या जीवनामध्ये. एखादा चोर चोरी करायला जात असताना त्याचं आतलं मन सांगतं रे चोरी करणं पाप आहे, पण दुसरं त्याचं मन सांगतं नाही चोरी केली तर खाशील काय. ज्या विचाराचं प्राबल्य होतं तिकडं जात होतो. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एक भिकारी होता, भीक मागण्याकरता बसला. दुर्दैव त्याचा सूर्यास्त होईपर्यंत त्याला काहीच मिळालं नाही. पोटपाटीला चिटकलं होतं. योगायोगाने श्रीमंत सावकाराला मोठ्या करून आवाजावर म्हटलं द्या मायबाप काही मिळालं नाही, पोटपाटीला चिटकलंय. त्या सावकाराच्या खिशात होते फुटाणे. त्यांनी मारली मूठ, त्याच्या डब्यात सोडली. त्या भिकाऱ्याने झाकलं तो पण. विचार केला एवढे फुटाणे खाऊ, पाणी पिऊन रात्र काढू. ठिकाणावर गेला आणि फुटाणे खाण्याकरता हातपाय धुतले. आपल्यात प्रथा आहे महाराज, भोजन करत असताना पंचार्ध विधी करावा लागतो. पंचार्ध विधी म्हणजे 5 पाय, 2 पाय, 2 हात आणि तोंड हे 5 अवयव धुवावे लागतात आणि मगच जेवायला बसावं लागतं. असा पंचार्ध विधी आहे. आता अलीकडे विसर पडत चाललाय. त्यातल्या त्यात हॉटेलमध्ये खाणारे पंचार्ध विधी करतात न करतात हे आम्हाला माहीतच नाही, कारण आम्हीच गेलो नाही अजून हॉटेलमध्ये. असं ऐकलं जातं पायातला बूट सुद्धा काढत नाहीत त्या विटाळ अखंड सोहळा. त्याचा मुद्दा असा पंचार्ध विधी करावा लागतो. त्याने आपला पंचार्ध विधी केला. फुटाणे खाऊ लागला. खाता खाता फुटाणे संपत आले आणि त्या डब्याला तळ्यात त्याला एक सोन्याचं नाणं दिसलं. त्या काळात सोन्याच्या नाण्याचं चलन होतं. ते चलन दिसल्यानंतर त्याच्या मनाला आनंद वाटला. वा वा वा, धन्याजी दिन झाले सोन्याचे दर्शन. मन आनंदित झालं. दुसरं मन म्हणू लागलं अरे वेड्या, त्या सावकाराने तुला फुटाणे दिले का सोन्याचं नाणं दिलंय. लगेच दुसरं एक मन म्हटलं आपण काय त्याच्या खिशात हात घालून घेतलं का. राजी मर्जीनं अक्कल उशिराने डब्यात पडले. काय बिघडले ठेवून घ्यायला. पुन्हा दुसरं मन जागं झालं. अरे तुला कळतं का व्यवहार, चूक भूल देणे घेणे. एकदा हे मन एकदा ते मन. रात्र गेली महाराज, झोप नाही लागली त्याला. सकाळी उठला, कसं ते स्नान केलं. काल जिथं भीक मागण्याकरता बसला होता तिथं जाऊन बसला. योगायोगाने काल ज्या सावकाराने त्याला फुटाणे दिले होते तोच नेमका आला. सोन्याचं नाणं घेतलं आणि त्या सावकार